शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर असणार आहे। कारण कर्जमाफी अंतर्गत टप्पा 2 साठीचा तब्बल 5086 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पार पडले आहे आणि शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे। या शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेतील 12 लाख शेतकऱ्यांचा आतापर्यंत 7/12 कोरा झालेला असून आता कर्जमाफीची पुढची यादी येण्याचे देखील सर्व मार्ग मोकळे झाले आहेत। या कर्जमाफीच्या पुढच्या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे आणि त्यासोबतच कर्जमाफीचे प्रोत्साहनपर अनुदानाबाबत देखील काही अपडेट आहेत का? या कर्जमाफीच्या सर्व सविस्तर अपडेट आपण रेग्युलर आपल्या पेजवर आणि चॅनलवर जाणून घेत आहोत। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून चला व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुरू करूया। तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी अंतर्गत 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी आली, ज्यामधील 12 लाख शेतकऱ्यांचा आज 7/12 त्या ठिकाणी कोरा झालेला आहे। तुम्ही म्हणाल 12 लाख शेतकऱ्यांचा कसं काय? तर पहिल्या टप्प्यामध्ये 5028 कोटी रुपयांचे वितरण देऊन राज्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना तेव्हा 7/12 कोरा झाला। त्यांना आता नवीन पीक कर्ज देखील सुरू आहे आणि आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे। यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत पेजवरून देखील बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 दुसरा टप्पा, यामध्ये बघा 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना 5086 कोटींचा लाभाचे वितरण करण्यात आले आहे आणि यामध्ये आतापर्यंत 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींच्या लाभाचे वितरण या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत करण्यात आले आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, राज्यातील जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। यामधील 23 लाख शेतकरी आहेत की ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि इतर जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार आहे। मग यामध्ये काही शेतकरी 3,69,000 शेतकरी आहेत की ज्यांचे OTS आहे, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे, त्यांना वरची रक्कम त्यांच्या बँकेमध्ये आणून भरावी लागेल, त्यांना नंतर 2 लाखांची कर्जमाफी मिळेल आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांना सरसकटपणे त्यांचा 7/12 कोरा होत आहे। आणि या कर्जमाफीमधीलच दुसरी प्रक्रिया, दुसरा महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आज सुरू झालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचे मेसेज येणार आहेत की तुमच्या त्या ठिकाणी कर्जमाफी अंतर्गत तुमच्या कर्ज खात्यामध्ये सरकारच्या वतीने रक्कम जमा करण्यात आली आहे। याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। आता सहकार मंत्र्यांनी देखील बघा हे स्पष्टपणे सांगितलंय, दुसऱ्या टप्प्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना तब्बल 5086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ वितरित। आतापर्यंत राज्यातील 12,58,243 शेतकऱ्यांना 10,115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलेला आहे। आता यामुळे लक्षात घ्या, राज्यातील जवळपास 12.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना कर्जमाफी मिळाली आहे। म्हणजेच की 17 लाखांची यादी आली ती, त्यापैकी 12,50,000 म्हणजे जवळपास 70% शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांच्या काही अडचणी येत आहेत, अनेकांचं त्या ठिकाणी मयत असल्यामुळे वारसदारांची प्रक्रिया सुरू आहे, अनेकांचे अजूनही अंगठे उमटत नाही आहेत, त्यांना देखील वेगळी प्रक्रिया सुरू केली आहे। त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांना EKYC करताना फार्मर आयडीच्या अडचणी होत्या, त्या देखील आता दुरुस्ती करण्याचे काम त्या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि म्हणूनच ही कर्जमाफी अंतर्गत आता पुढची यादी येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि याच आठवड्यामध्ये पुढची यादी देखील प्रकाशित केली जाण्याची शक्यता मोठी वर्तवली जात आहे। आता याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये रविकांत तुपकर शेतकरी नेते यांच्या वतीने देखील 27 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम देण्यात आला आहे। यामध्ये त्यांच्या मागण्यांमध्ये महत्त्वाच्या मागण्या आहेत। यामध्ये शेतकरी कर्जमाफीमधील 23 लाख शेतकरी जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 2 लाख रुपये अनुदान, त्यासोबतच 2017-2019 या दोनही कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित राहिले आहेत त्या शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमाफीमध्ये करावा आणि त्यासोबतच ITR म्हणजेच की टॅक्स भरणारे जे काही शेतकरी आहेत की ज्यांनी एकदा कधीतरी त्यांचा फक्त टॅक्स भरलेला असतो, कर्ज फाईल होत नाही म्हणून शेतकरी तो टॅक्स भरतो, त्यांना देखील या कर्जमाफीमध्ये समावेश करावा अशा मागण्यांसाठी त्यांनी त्या ठिकाणी सरकारला मुदत दिली आहे आणि म्हणूनच या बाबींची देखील दखल घेतली जाते का ते देखील पाहणे आवश्यक ठरणार आहे। यामध्ये 2 मागण्या तर अगदी योग्यच आहेत, ज्यामध्ये आम्ही देखील वारंवार म्हणतोय की 23 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपये
अनुदान द्यायलाच हवे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे जे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, 17ला वंचित राहिले, 19ला वंचित राहिले, त्या शेतकऱ्यांचा या वेळच्या कर्जमाफीमध्ये समावेश करायलाच हवा, कारण ते शेतकरी देखील मोठ्या अडचणीमध्ये आहेत। सध्या देखील राज्यामध्ये पाऊस नाही आहे, कुठेही काही नाही, शेतकऱ्यांची पिकं वाळून जाते आहेत आणि म्हणून यावेळी या दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने मदत करणं देखील तेवढंच आवश्यक असणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।